सातत्याने 3 वर्ष ज्या संघानं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेवर अधिराज्य गाजवलं असा हा एकमेव संघ आहे घोडबंदर मास्टर्स। हा इतिहास आतापर्यंत कोणत्याही संघाने केला नाहीये। सातत्याने 3 वर्ष सर्वाधिक जेतेपद मिळवणारा हा संघ आज आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहतोय। स्ट्राइक एंडला पण यशस्वी संघनायक प्रभाकर मात्रे, या वर्षी आपण अजिंक्य तरे यांना पाहतोय आणि अजिंक्य तरे यांच्या नेतृत्वाखाली देखील आतापर्यंत 3 टायटल ही घोडबंदर संघाने जिंकलेले आहेत। आणि दुसऱ्या साईडला आपण फलंदाज पाहत आहेत ब्रायन। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा अजिंक्य तरे घोडबंदर संघाने घेतलेला आहे। 45 ते 50 या 55 हा आकडा हे टार्गेट माइंड मध्ये आहे, ते म्हणजेच सेट केलं आहे अजिंक्यनं। मात्र काय दावा होतील का, कारण पेनकरपडा आणि या संघाविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर पेनकरपडा संघ असा आहे ज्या संघानं आतापर्यंत बऱ्याच अशा मोठमोठ्या संघांना धक्के दिलेले आहेत, असा संघ आहे। पहिला चेंडू पहा, अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला। या ठिकाणी काही आवश्यकता नव्हती, पहिला चेंडू चांगला निर्धाव चेंडू हाताळला होता। मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात खातं ओपन होताना शशिकांत वर्तक नक्कीच नाखुश आहेत की काही आवश्यकता नाही आहे या ठिकाणी। मग त्या ठिकाणी माफक प्रयत्न केला स्टंप हिट करण्याचा आणि या प्रयत्नामध्ये मात्र एक धाव खर्च केली ती पेनकरपडा या संघानं। अकाउंट ओपन होतोय ते म्हणजेच घोडबंदर या संघाचं। घोडबंदर मास्टर्स ब्रायन स्ट्राइक एंडला आपण पाहतायत शशिकांत वर्तक स्वतः संघनायक, सातत्याने अनेक वर्षापासून पहिलं षटक हाताळत आहेत आणि चांगली स्टार्ट नो डाऊट। शशिकांत वर्तक विषयी म्हणायचं गेलं तर नेहमी शशिकांतनं चांगलं स्टार्ट दिले। यावेळेस स्विचिटचा फटका, चेंडू जातोय तो म्हणजेच घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं। 2 धावेचा सुरेख फटका ब्रायनच्या बॅट मधून, पलकावर धावा लागतायत त्या 3। अलंकार तरे, अजिंक्य तरे, रवी तरे, धीरज तरे, तरे कुटुंबियांचं खूप मोठं योगदान। आणि तरे परिवार जर आपण पाहिला तर धीरज तरे, रवी तरे, अजिंक्य तरे 3 बंधू आज या घोडबंदर संघामध्ये खेळतायत। भोईर कुटुंबियांविषयी म्हणायचं गेलं अरुण भोईर, विनोद भोईर हे 2 बंधू आज घोडबंदर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर भरत वैती, प्रभाकर मात्रे, ब्रायन, विक्रम घरत, सागर वैती, जयेश घरत हे खेळाडू आहेत मित्रांनो घोडबंदर या संघाचे। मोठा फटका खेळायचा होता, कन्वर्ट होत नाहीये, चेंडू खोलवर टप्प्यात हाताळला होता। सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, कारण घोडबंदर संघ आणि पहिलं षटक हे समीकरण मित्रांनो जे आहे ते जवळपास 13 धावा, 15 धावा, 10 धावा, 12 धावा, त्याहून अधिक धावा, 20 धावा, 21 धावा असं समीकरण मी घोडबंदर संघाचं सातत्यानं 7 वर्षापासून पाहतोय। आणि इथे मात्र नक्कीच कौतुक करेल शशिकांत वर्तक यांचं की आतापर्यंत कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम शशिकांत वर्तक करतोय मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर या संघाला। डावखुऱ्या त्याच्या खेळाडू यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू, पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातोय। वेल डन शशिकांत वर्तक, क्या बात आहे। आपल्या म्यानातून आपण जर पाहताय तर प्रत्येक जो चेंडू हाताळला जातोय तो ब्रह्मास्त्र आहे। नाणेफेक जिंकली होती घोडबंदर संघानं, असं वाटलं होतं की नक्कीच घोडबंदर संघ शतरक्षण स्वीकारेल, मात्र खुश झाले ज्यावेळेस अजिंक्यनं म्हटलं की यस मला बॅटिंग करायची आहे। आणि शशिकांत वर्तक बरेचसे खुश झाले होते की यस आम्हाला शतरक्षण करायचं होतं आणि या ठिकाणी आम्हाला शतरक्षण करण्याची संधी स्वतःहून अलंकार तरे अजिंक्य तरे देतोय। क्या बात है, वेल डन, अप्रतिम, सुपर लाइन ऑफ द लेन, गुड क्लिअरिटी। कौतुक करतो मी पुन्हा एकदा शशिकांत वर्तक। आज चेंडू जर आपण पाहिला तर अतिशय सुरेख पद्धतीने पिच केला होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू पिच केला होता आणि त्यानंतर चेंडू मात्र थोडासा कट होताना पाहायला मिळतोय। वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला
डीप मिड विकेटच्या दिशेने एक धाव, दुसरी धाव बा किती वेगाने त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिलं तर प्रभाकर मात्रे वन ऑफ द ग्रेट प्लेयर. शेवट जर आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवर. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. पलकावर धावा येत आहेत त्या 7. चांगली सुरुवात, सुसज्ज स्थितीमध्ये आपण घोडबंदर संघाला पाहतोय. मी सुसज्ज स्थिती या कारणास्तव म्हणतोय कारण आतापर्यंत घोडबंदर संघाचा एकही विकेट पडला नाहीये. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे क्रीडा रसिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत अभिनव क्रीडा संकुलामध्ये, त्या सर्व क्रीडा रसिकांना आमच्याकडून नम्र विनंती आहे की जेवणाचा आस्वाद घ्या आणि प्लीज मॅचला घाई करा कारण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे. घड्याळात वाजलेले आहेत ते 2 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. पळकावर धावा आहेत त्या 7. आणखीन एक वेगवान गोलंदाज विशाल चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय. 2 धावा येतील. चेंडू आत गेला का? जुना चेंडू लगेचच चेंडू घ्या. जुना चेंडू आलेला आहे अमोलजी. अग्रिकुळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतात. स्पर्धेचे जर उद्दिष्ट जर आपण पाहिले आतापर्यंत, उद्देश जर आपण पाहिले आतापर्यंत, अग्रिकुळी समाज एकत्र करून संपूर्ण समाजामध्ये एकोपा व एकजूट निर्माण करणे, अग्रिकुळी समाजातील क्रिकेट व इतर क्रीडा खेळाडूंना निवृत्त झालेल्या व त्यापासून परावृत्त झालेल्या वयस्कर खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं, अग्रिकुळी समाजातील नवनियुक्त वकील, सीए, डॉक्टर, इंजिनियर तसेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळविणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करणे, रक्तदान शिबिर तसेच नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करणे, अग्रिकुळी समाजातील वधूवर मेळाव्यासाठी आर्थिक सहाय्य मदत, संस्थेमार्फत अग्रिकुळी समाजातील मुले मुली यांचा बायोडाटा घेऊन त्यांची लग्न जमविणे हे उद्देश आहेत अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे. बॅकफुटला जातोय, बॅकलिपचा वापर करतोय, पंच करतोय त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण, फेकी पहा त्या ठिकाणी थोडीशी बाहेर केली गेली आणि याच चुकीच्या फेकीमुळे मिळतायत या 4 धावा. चौकार. घोडबंदर संघ म्हटलं तर घोडबंदर संघाची ओपनिंग हे आतापर्यंतच मी म्हणेल जवळजवळ 7 वर्ष मी समालोचन करतोय आणि 7 वर्षापासून मी घोडबंदर संघाची ओपनिंग ही खरोखरच अप्रतिम असतं. एक बेस्ट ओपनर घोडबंदर मास्टर्स असं नक्कीच मी नाव घेईल कारण ही स्टार्ट बरेचसे संघ खेळतायत. इतकी मोठी स्टार्ट कुठल्याच संघाच्या माध्यमातून कंटिन्यू मिळत नाहीये. लक्षात ठेवा, एखाद्या संघाच्या माध्यमातून मिळते. यावेळेस बॉडीला रोल करून चेंडूला खेळून काढतोय, जातोय चेंडू तो म्हणजेच फाईन लेगच्या दिशेनं. किती धावा असतील या? यस, मिळतोय हा चौकार. 4 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत. तर आतापर्यंत बरेच असे संघ आहेत मित्रांनो, मात्र कंटिन्यू ओपनिंग जी बेस्ट ओपनिंग म्हणतायत, कंटिन्यू रेग्युलर चांगली ओपनिंग चांगले स्टार्ट देणं ही खायची गोष्ट नाहीये आणि ते रेग्युलर मी घोडबंदर संघाकडून पाहतोय. बरेचसे ओपनर चेंज झालेले आहेत घोडबंदर संघामध्ये. धावसंख्या आपण पाहतायत 17 धावा. मात्र बेस्ट ओपनिंग जर म्हणायची गेली तर नक्कीच भरत वैती. आज ते प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, इंजर्ड आहेत, मात्र त्या व्यक्तीचं नाव नक्कीच घेईल. त्यानंतर धीरजने देखील ओपनिंग केलेले आहे प्रभाकर मात्रेंसोबत. ऑन साइडला
शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतायत स्ट्रॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू मात्र सापडत नाहीये का गडी बाद आहे का यस रनआउटच्या स्वरूपात ब्रायन या ठिकाणी बाद होतोय पहिला गडी बाद होतोय घोडबंदर या संघाचा धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतायत 18 धावा 18 धावेची पहा एक चांगले स्टार्ट या जोडीच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेली आगरी सामाजिक संस्थेची कामे मित्रांनो कोल्हापूर पूरग्रस्तांना संस्थेमार्फत रक्कम रुपये 75,150 इतक्या रकमेचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं वर्तक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय फेकीपा अचूक 2 धावा मिळतील तर मित्रांनो त्या संपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या विभागात जाऊन करण्यात आलेले आहे संस्थे अंतर्गत यस पंच पहा पाणी लागेल तेव्हा तुमच्यापैकीच कोणीतरी पाणी घेऊन जा पंचांचा कॉल पाण्याचा आला की पाणी तुमच्यातील कोणताही खेळाडू घेऊन जाऊ शकतोय संस्थे अंतर्गत आजी माजी खेळाडूंना आजारपणात त्या खेळाडूंना वैद्यकीय मदतीसाठी तसेच एखादा खेळाडूंचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास तसेच धार्मिक कार्य व सामाजिक कार्यासाठी संस्थेमार्फत व सर्व संघांमार्फत आर्थिक मदत करण्यात येत आहे आतापर्यंत संस्था व संघांमार्फत रक्कम रुपये 7,96,816 इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात आलेली आहे आगरी कोळी समाजातील होतकरू व गुणी विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन अथवा स्पर्धेच्या वेळी सन्मान चिन्ह शाळ व अभिनंदन पत्र देऊन यथोचित सन्मान करणे केले गेलेले आहेत ही आपली कामं आहेत आपल्या आगरी कोळी समाजाची बरीचशी कामं करायची आहेत आणि नवीन एक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेचा तो म्हणजेच आपल्या समाजातील मुले आणि मुली यांचा बायोडोटा घेऊन त्यांना विवाह बंधनामध्ये बांधण्याचं एक कार्य आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेने हाती घेतलेला आहे जेणेकरून आपल्या समाजाच्या मुलीला एखादा योग्य वर त्या ठिकाणी मिळू शकेल आणि नक्कीच मी तर म्हणेल की जे आपले खेळाडू खेळत आहेत आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये त्या खेळाडूंचा व्यवसाय जरी आपल्यापर्यंत पोहोचला गेला भरत वैदी तुम्हाला कसं वाटतं तर ते देखील त्याचा देखील उल्लेख करायला खूप बरं वाटेल धावसंख्या आपण पाहतायत 20 धावा की तो व्यवसाय खऱ्या अर्थाने कोणता करतोय आणि त्या व्यवसायाचा फायदा आपल्या समाजातील आणखीन काही व्यक्तींना होऊ शकेल का चला पाण्याची बॉटल द्या जरा मोठ्या बॉटल्स आमच्याकडे आणून द्या मोठ्या बॉटल्स पाण्याच्या यावेळेस अपील आणि गडी बाद अजिंक्य तरे संगनायक बाद होताना या ठिकाणी गोल्डन डकच्या स्वरूपात आणि शक्यतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा पुढील सामने हे शक्यतो 4-4 षटकांचे असतील हे मी क्लिअर करतोय पुढील सामने हे सर्व 4-4 षटकांचे असतील हे मी अगोदर क्लिअर करतोय गोल्डन डकच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हलियन कॅप्टन अजिंक्य तरे फळक्यावर धावा लागतायत त्या म्हणजेच 20 षटक क्रमांक आपण पाहतायत तिसरं प्रशांत वर्धक पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करतायत म्हणजे म्हणायचं गेलं शिपचा कॅप्टन जो या संघाचा कर्णधार आहे तो कर्णधार मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय प्रशांत वर्धक विक्रम घरत आणखीन एक स्फोटक आणि घातक खेळाडू मात्र जे बरेचसे प्रेक्षक आहेत ते वाट कुणाची पाहतायत मित्रांनो ते वाट पाहतायत अलंकार तरे कारण असं एकमेव खेळाडू आहे मास्टर्स क्रिकेट मधला ज्यानं ही टायटॅनिक क्रॉस केली होती आणि त्या खेळाडूची आतुरतेने बरेचसे खेळाडू वाट बघतायत वाईटचा इशारा 1 धाव 21 धावा फलकावर
बॅक टू द बॉलर, क्या बात आहे. आणखीन एक बिग विकेट, आणखीन एक सर्वात मोठा धक्का घोडबंदर या संघाला. विक्रम घरात देखील शून्यावर बाद होताना या ठिकाणी दिसत आहेत. पेनकरपडा संघ लक्षात ठेवा, त्या कारणास्तव मी पेनकरपडा संघाचा उल्लेख सकाळी केला होता. आता देखील सामना सुरू करणे अगोदर त्या पेनकरपडा संघाची माहिती पोहोचवली होती की हा एक संघ असा आहे जो संघ आतापर्यंत बऱ्याच मोठमोठ्या संघांना धक्का देऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, तो देखील सुखद धक्का देऊन गेलेला हा संघ आहे पेनकरपडा मास्टर्स. 2 गडी 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवर अजिंक्य तरे, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली ती म्हणजे विक्रम घरत. 2 सर्वात मोठे फलंदाज या ठिकाणी डगआउट मध्ये पाठवण्याचं काम प्रशांत वर्तक करतोय. आणि ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहत होते बरेचसे प्रेक्षक, तो खेळाडू या ठिकाणी येतोय अलंकार तरे. धाव संख्या 21, आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचा विक्रमादित्य. यावेळेस मिस्टर स्टोक काय कॅच होईल का? नाहीये, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय हा शानदार षटकार. आहे मित्रांनो, ज्याच्या खात्यावर आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये सर्वाधिक षटकार, ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण क्रिस गेलला पाहतोय ज्याच्या खात्यावर सर्वाधिक षटकार आहेत, त्याप्रमाणे मास्टर्स क्रिकेट मध्ये अलंकार तरे यांच्या खात्यावर सर्वाधिक षटकार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आ बैल मुझे मार, अलंकार तरे स्ट्राइक एंडला. आणि अशा प्रकारचा चेंडू हाताळणं ही सर्वात मोठी चुकी प्रशांत वर्तक यांची. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिले 2 चेंडू आपण पाहिले, 2 धक्के सुखद धक्के घोडबंदर संघाला प्रशांत वर्तकनं दिलं. आणि त्यानंतर मात्र 2 धक्के अलंकार देतो प्रशांतला, ते देखील 2 षटकार. सुरेख चेंडू हाताळला गेला, क्या बात आहे. यावेळेस नक्कीच खांद्याच्या वर जे डोकं आहे त्या डोक्याचा वापर करतो या गोलंदाज प्रशांत वर्तक. पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय. हा प्रकार आणि हा प्रकारला मात्र पाठवून दिलं सीमारेषा पार. 3रा षटकार अलंकारच्या बॅट मधून. संघ पोहोचतोय तो म्हणजेच 39 या धावसंख्येवर. जर आपण गोलंदाजी पाहिली, पहिली षटक शशिकांत वर्तक यांना हाताळलं होतं, निव्वळ 7 धावा. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं विशाल हाताळलं, 13 धाव्याचं षटक विशाल यांचं आपण पाहिलं. 1 रनआउटच्या स्वरूपात आपण गडी देखील बाद होताना पाहिला ब्रायन. त्यानंतर 3रं षटक प्रशांत, पहिले 2 चेंडू 2 गडी बाद. त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू षटकार, त्यानंतर आणखीन एक चेंडू डॉट आणि त्यानंतर षटकार. तब्बल 19 धावा खर्च करतोय हा नंबर 3चा गोलंदाज प्रशांत वर्तक. अलंकार तरे वैयक्तिक आपण पाहतायत तर आतापर्यंत खेळतोय 18 या धावसंख्येवर. या मोसमामध्ये मित्रांनो 2 सेंचुरी हाफ सेंचुरी आहेत. एक म्हणजे प्रवीण गावड आणि दुसरा खेळाडू आहे तो म्हणजेच नंदू पाटील दैसर. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू पंच करतो, चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेक जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळतील. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत मोहन, मात्र अलंकार तरे. मित्रांनो आतापर्यंत 4 हाफ सेंचुरीज आहेत.
अलंकार तरे यांच्या, जेंद्र ठाकूर यांच्या त्या 4 हाफ सेंचुरीची बरोबरी अलंकारनं केलेली आहे. मात्र रेकॉर्ड कोण मोडला तर रेकॉर्ड तोडला तो प्रवीण गावड या फलंदाजानं. पंच केलं गेलं, 1 धाव नक्कीच मिळेल कारण चेंद्र ठाकूर मॅन फ्रॉम दहिसर आज तो खेळाडू या ठिकाणी दाखल झालेला आहे. दहिसरचा संघ देखील पहिला सामना या ठिकाणी खेळला होता, लक्षात ठेवा. आणि जयेंद्र ठाकूर यांच्या खात्यावर 4 हाफ सेंचुरी आहेत आणि मात्र तो रेकॉर्ड तोडण्याचं काम नारंगी संघाचा प्रवीण गावड याने केलेला आहे. जो रेकॉर्ड आहेत आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये ते बहुतांश रेकॉर्ड प्रवीण गावड, अलंकार तरे अशा खेळाडूंच्या नावावर आहेत. धावसंख्या 42. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, काय हा कॅच होईल का? यस, गॉन. अलंकार तरे यांची खेळी मात्र पूर्ण होताना मैदानाच्या आतमध्ये. येत्या मंगळवारी आणि बुधवारी मित्रांनो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि नारंगी मास्टर्स आयोजित आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मास्टर्स कप 2022 आपण 17वी स्पर्धा नारंगीच्या मैदानावर खेळणार आहोत आणि सर्वांसाठी जाहीर आमंत्रण आहे. नारंगी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला यांच्याकडून सगळ्यांसाठी आमंत्रण आहे. सर्वांनी नक्कीच आवर्जून त्या स्पर्धेला भेट द्या. आणि बुधवारी त्या स्पर्धेमध्ये ब्लड डोनेट कॅम्प देखील आयोजित करण्यात आलेले आहे 43 धाव फलकावर. तर नक्कीच त्या ब्लड डोनेट कॅम्पला देखील आपण हातभार लावावा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, फलकावर धावा लागतायत त्या 44 धावा. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. मोहन यावेळेस पुढच्या पायाला स्लाइड दिली आणि त्यानंतर मात्र आडव्या बॅटना सुरेख फटका. प्रभाकर मात्र यांच्या बॅट मधून चेंडू गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेने मिळतील या 2 धावा. धाव संख्या 46. म्हणजे जे टार्गेट आपल्या माइंड मध्ये सेट केलं होतं अजिंक्यनं, यस आम्ही 45, 50 ते 55 या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, हा आकडा आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. यावेळेस गतीमध्ये मिश्रण, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. मात्र हे मिश्रण करताना मात्र गोलंदाज आपली लाईन ऑफ लेंथ मात्र बिघडतोय. घोडबंदर मास्टर्स हा संघ देखील या घोडदेवच्या स्पर्धेमध्ये टायटल घेऊन गेला आहे, लक्षात ठेवा. सिंगल प्राप्त होईल का? यस, 1 धाव इथे पूर्ण केली जात आहे. धावसंख्या आपण पाहतायत 48 धावा. कालचा दिवस आपण पाहिला बालकुम संघाचा काळ दिवस होता. मात्र शेवटचा सामना खरोखर उमेदमान संघाविषयी म्हणायचं गेलं नंबर 2चं षटक प्रशांत हा गोलंदाज वापरला होता. आणि कौतुक मी प्रशांतचं, कारण त्या ठिकाणी आपण मी तरी म्हणेन की गोलंदाजाची चुकी नव्हती, कारण जवळजवळ त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 कॅच उडाले होते. मात्र नितीन हजारे यांचे ते कॅच ड्रॉप झाले आणि त्या ठिकाणी नितीन हजारे यांनी मात्र अप्रतिम फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र जिंकून दिलं. एज लागते, चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. यशरक्षक शशिकांत वर्तक त्या ठिकाणी आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा जवळपास लागतायत त्या म्हणजे 48 धावा. शेवटचे 6 चेंडू कोणाकडे चेंडू दिला जाईल? बाली हे एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे आणि कदाचित यावेळेस अंकुश वर्तक हे देखील एक ऑप्शन त्यांच्याजवळ आहे. अमित शहा म्हणजे अमित हे देखील एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे. मात्र विचार सुरू आहे अंकुश वर्तक की अमित. आणि यस पहा, शशिकांत खांद्यावर हात ठेवतोय अमितच्या आणि कॉल करतोय बॉलिंग करण्यासाठी.
अमित, ज्याचा मी खूप फॅन आहे, कारण अमित शहा प्रमाणे त्यांचा फेस आहे, चेहरा आहे. बॉडी थोडीशी वेगळी आहे, मात्र चेहरा जो आहे तो सेम टू सेम. धावसंख्या 48. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत. मास्टरच्या स्पर्धा देखील मित्रांनो बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. पहिला चेंडू लँडिंग महत्वाची असेल. या टायटॅनिकचा कितवा मजला? ज्या ठिकाणी चेंडू लँड झाला मला वाटतं जवळपास 3ऱ्या मजल्यावर चेंडू लँड होतोय. पंचांचा इशारा 4 धावेचा. जुना चेंडू लगेचच फेकून द्यायचा आहे. ही टायटॅनिक आहे. गोडदेव नगरवासी आणि गोडदेव जे ग्रामस्थ आहेत, क्रिकेटपटू आहेत, या इमारतीला टायटॅनिक असं म्हणतात मित्रांनो. आणि हे टायटॅनिक क्रॉस करण्याचं काम अलंकार तऱ्हेनं केलं होतं. 52 धावा पलकावर लागल्या जात आहेत. चला कॉल करतोय मी. मीरा मास्टर्स आणि गोडदेव दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मीरा मास्टर्स रमाकांत भोईर आणि गोडदेव भावेश पाटील. यावेळेस शॉट ऑफ लंच चेंडू मिस करतोय हा चेंडू प्रभाकर म्हात्रे. अशी पारी मी प्रभाकर म्हात्रे यांची अनेकदा पाहिलेली आहे. पहिल्या चेंडू पासून तर शेवटच्या चेंडू पर्यंत क्रीज मध्ये प्रभाकर म्हात्रे अनेक 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 स्पर्धेमध्ये मित्रांनो खेळलेले आहेत. आणि एक बेस्ट विक्रमी भागीदारी म्हणायचं गेलं 60हून अधिक धावा, 50हून अधिक धावा भरत वैती आणि प्रभाकर म्हात्रे यांच्या खात्यावर आहेत. एक गुड पार्टनरशिप. पुल ऑफ लेंथ आडव्या बॅटनं इथे पहा अडवण्याचा तितका प्रयत्न केला नव्हता प्रशांतनं. 2 धावा मिळतील. टॉस साठी मी विनंती करतोय व्यासपीठावर आमंत्रित नवीनजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. तर चला मीरा मास्टर्स रमाकांत भोईर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉस साठी या. यावेळेस बॉडीला रोल करून चेंडूला खेळून काढतोय लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. प्रभाकर म्हात्रे यांच्या बॅट मधून या इनिंग मधला पाहायला मिळतोय तो जवळपास 4था चौकार. यावेळेस साइड स्क्रीनच्या समोर नो चान्स फिल्डर. आणखीन येतोय प्रभाकर म्हात्रे यांच्या बॅट मधून एक शानदार चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर तब्बल 62 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. आतापर्यंत 3 चौकार अमित यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न प्रभाकर म्हात्रे यानं केला होता. चेंडू निर्धाव जातोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 62 आणि 63 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत पेनकरपडा मास्टर्स या संघाला. तर पेनकरपडा मास्टर्स संघ आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामधूनच आपण फलंदाजी करण्यासाठी उतरायचं आहे. तुम्हाला 2 पाण्याच्या बॉटल दिल्या जातील आणि इलेक्ट्रिक पावडर ही तुम्हाला दिलीच जाईल. आणि ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाण्याची गरज भासत राहील त्या त्या वेळेस आपण त्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. चला टॉसच्या दिशेने वळूया. मीरा संघाचे कर्णधार या ठिकाणी येताना दिसत आहेत. तर मी विनंती करतोय गोडदेव कॅप्टन भावेश पाटील हे देखील आहेत. वरच टॉस करूया अमृत, वर टॉस करूया. चार षटकांचा सामना असेल. सन्माननीय नवीनजी पाटील साहेब विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आपलातून पारी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. नारंगी संघ मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. प्रवीण गावड यांनी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅच
तुमच्या सेफ्टीसाठी 5 ओव्हर खेळा तुम्ही पण टुर्नामेंटची वाट लागेल. तर यस या ठिकाणी पाहत एक मस्त लंच करून जेवण करून येते नवीन सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला होतो. एका साईडला गोडदेव, एका साईडला मीरा. कॉलविन मीरा संघ नाणेफेक जिंकतोय. सांगतोय सांगू नका, निर्णय कळवा. निर्णय लगेच कळवायचा आहे, सांगतोय सांगायचं नाही. रमाकांत भोईर साहेब नेहमी म्हणतात की 2 मिनिटं, पण ते 2 मिनिटं जवळपास 10 मिनिटांमध्ये परिवर्तन होतात. तो चला धावसंख्या 63. पहा मी नेहमी म्हणतोय मित्रांनो, मास्टर्स क्रिकेट मध्ये घोडबंदर संघाची एंट्री आणि एक्झिट ही पाहायला कधीही विसरू नका, कारण नक्कीच आताच्या पिढीला मार्गदर्शन ठरणारी ही एंट्री आणि एक्झिट आहे. नेहमी सातत्याने घोडबंदर संघ ज्यावेळेस एंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस एका लाईनअप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस एक्झिट होतोय त्यावेळेस देखील घोडबंदर संघ याच लाईनअप मध्ये एक्झिट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. घोडबंदर संघाच्या खेळीच्या दिशेने आपण वळूया. प्रभाकर मात्रे सलामी करण्यासाठी आले होते. नाबाद अफलातून पारी, 17 चेंडू 33 धावा. प्रभाकर मात्रे यांची खेळी आपण पाहिली. जवळपास ब्रायन याने बनवल्या 5 धावा. त्यानंतर अजिंक्य तरे शून्यावर बाद झाला. विक्रम गरज शून्यावर बाद झाला. अलंकार तरे यांच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहिले, 18 धावा अलंकारच्या खात्यावर. त्यानंतर सागर वैती एकही धाव नाहीये. शिरूर रॉड्रिक्स सर विनंती आहे आमच्या व्यासपीठावर या. टेनिस क्रिकेट मधील लेजंड महागुरुवर्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना संबोधलं जातं, सन्माननीय शिरूर रॉड्रिक्स सर 2-5 मिनिटासाठी या. आज शॉन खूप चांगली कामगिरी करतोय. सॅनियल या संघातून खेळताना सुद्धा खूप अभिमान प्राऊड फील झाला. आज तेच एक टेनिस क्रिकेट जगतातील गुरुवर्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं शिरूर रॉड्रिक्स सरांना इकडे विनंती करेन. त्याच्यानंतर टेनिस विश्वामध्ये सर्वात प्रथम सचिन म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, सर्वात प्रथम मारुती कार ज्यांना मिळाली. टेनिस क्रिकेट जगतातले आणखीन एक गुरुवर्य म्हणजे उमेश मांजरेकर सर यांना विनंती आहे आमच्या व्यासपीठावर या. चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण प्रदान करायचा. प्रवीण गावडे या ठिकाणी आलेले आहेत. तर नवीनजींना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. चला या वळूया या मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पेनकडपडा संघाच्या समोर आव्हान आहे ते म्हणजे 63 धावेचं. आणि हे 63 धावेचं आव्हान पेनकडपडा संघ कोणत्या पद्धतीने पूर्ण करेल या ऐकूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी आडवे. धन्यवाद भारत राऊत सर. तारक मेहता का उलटा चष्मा आणि प्रवीण गावण सरांचा सरळ चष्मा खूप फेमस आहे. या 2 गोष्टी आज इथे कलेक्ट करतायत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. यस वेल प्लेड प्रवीण सर. पुन्हा एकदा आपण बॅक टू द मॅच कडे इथे वळतोय. पेनकडपाडा मास्टर्स आणि घोडबंदर मास्टर्स 2 दिग्गज संघ आहेत. येस अंपायर. यस भारत राऊत सर, एक प्राऊड फील गोष्ट आहे. आज खरोखर 2 दिवस दखल घेतली आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. श्रीधर पाटील यांच्याकडून तुम्हाला 505 रुपये आहेत आणि आम्हाला 500 मला वाटतं 55 हे आम्ही सुपूर्द करतोय. आमच्यासाठी सुद्धा सेम मानधन आहे. धन्यवाद श्रीधर पाटील सर. या अगोदर सौभाग्यवती वंदना विकास पाटील आणि विकास पाटील यांच्या वतीने. आणि यस स्टार्ट ऑफ द मॅच अंपायर अमोल वेतुस्कर सर. सेफ. लेट्स प्ले. येस पहिला चेंडू थोडंसं बॅकफूट पंच करतायत. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. पेनकरपाडा मास्टर्स क्रिकेट संघातील 2 दिग्गज सलामीचे फलंदाज तुम्ही बघतायत. शशिकांत आणि मोहन. धावा करायच्या 63 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूमध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 62.
धन्यवाद श्रीधर पाटील सर, पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सहकार्य केल्याबद्दल आम्ही दोन्ही समालोचक श्रीधर पाटील यांच्या वतीने 555 रुपये दोन्ही समालोचकांना इकडे देण्यात आलेले आहेत. धन्यवाद. फुल लाईन डिलिव्हरी एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही, मात्र खेळाडू खाली आहे. ड्रॉप द कॅच, खूप वेगाने आले होते. या थ्रो बघा कोण आहे तिकडे, ज्यांच्या नावावर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा विक्रम आहेत आणि तोच विक्रम तिकडे आहे. चांगला प्रयत्न केला होता आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3. अजूनही 60 धावांची गरज आहे. 28 चेंडू 60 धावा हा इतिहास होऊन जाईल जर या धावा पेनकरपाडा मास्टर्स क्रिकेट संघाने जर केल्या. यस बघा ब्लॉक ऑलचं ऑफ स्टंपचा ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना यस गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत विनोद दादा. षटकाराला मोहन पाटील यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये. अमृत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फक्त खडे खडे कव्हर्स मध्ये खेळायचा होता. लेफ्ट हँड फलंदाज तुम्ही तिकडे बघतायत थोडासा ब्रँड लारा स्टाईल मध्ये आणि भावेश पवार या स्टाईल मध्ये खरोखर खेळायचा होता आणि सक्सेसफुल तिकडे होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विनोद दादाना. फुल लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा एलिव्हेशन तिकडे नाही, नो मॅन्स लाईन मध्ये तिकडे चेंडू जातोय. स्वतः अरुण तिकडे त्या चेंडू कलेक्ट करण्यासाठी 2 धावा तिथे मिळत आहेत. यसचा अपील सुद्धा तिकडे झाला होता. रनिंग बिटवीन द विकेट बघा आज शशिकांत आणि मोहन. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5. 63 धावा करायच्या. 5 षटकांचा सामना. यस यानंतर मीरा मास्टर्स आणि ओमरमध्ये गोडदेव शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा ही दुसरी कॅच सुटते या मॅच मधील. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. येस विनोद दादांचं षटक जर बघितलं, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू डॉट टाकला, चौथा सुद्धा डॉट, 5व्या चेंडूवर 2 धावा आणि 6व्या चेंडूवर 2 धावा. फायनलच्या 11 खेळाडूंना एनपी गारमेंट्स सन्माननीय पांडुरंग वारे आणि त्यांचे सुपुत्र नितीन वारे 12 टी शर्ट्स त्यांच्या इच्छेनुसार देण्यात येतील. मात्र तुम्हाला नितीन वारे यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल. प्रत्येक टी शर्टची तुम्हाला साईज द्यावी लागेल, तुमचा लोगो द्यावा लागेल आणि त्या टी शर्ट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. फायनलचे 12 खेळाडू. त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्ससाठी जर बघितलं तर त्यांनी येतानाच सांगितलं का 500 रुपये इकडे दिलेले आहेत आमच्यासाठी. धन्यवाद दादा. पांडुरंग वारे एनसी स्पोर्टचे मालक आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन वेट अँड वॉच लेट कट करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, गाडी सुटली. बघायचं आहे थोडासा तिथे उशीर होतोय आणि फलंदाज तिकडे धावचीत बाद. हा सुद्धा गेम प्लॅन असतो, कारण सलामीची जोडी एखादा खेळाडू आतमध्ये आला तर दुसरा खेळाडू चांगला खेळाडू आतमध्ये जातो. प्रशांत वर्तक टी शर्ट्सवर तुम्ही नाव बघतायत. हाईट बघा, पर्सनॅलिटी बघा, बाहू बघा, ताकद बघा. मात्र आज इतिहास करावा लागेल प्रशांत दादांना सुद्धा. मॅच जिंकायची असेल तर 63 धावा तुम्हाला करायच्यात. आतापर्यंत तुमची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. मीरा मास्टर्स वॉन द टॉस अँड द डिसाइड टू फील्ड फास्ट. आमंत्रित केले ओमरमध्ये मास्टर क्रिकेट संघाला बॅटिंगसाठी. मॅच संपल्यावर लगेच डगआउट मध्ये यायचंय ओमरमध्ये मास्टर क्रिकेट संघ. ओमरमध्ये मास्टर क्रिकेट संघ गोडदेव आयोजित तुम्ही बघतायत अग्रकोळी मास्टर चषक 2022 अप्रतिम नेत्रदीपक आयोजन तुम्ही इकडे बघतायत. गोलंदाजी मार्कवर इकडे येतोय तो म्हणजे 23 तर्रार लासित मालिंगा स्टाईल मिस्टर जयेश. मी काय सांगितलं होतं, 23 तर्रार घोडबंदर एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे. बघा पहिल्या चेंडूवर 122 किलोमीटरचा तिथे चेंडू टाकला होता जयेश आणि फलंदाज बाद.
करपडा मास्टर क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा फलंदाज, कितीतरी वेळा पार्टनरशिप करताना बघितले, षटकार मारताना अमित पाटील. यस, ज्यांना ज्युनियर अमित शाह म्हणून संबोधलं जातं. यस, त्यांच्या खांद्यावर एक फुल शर्ट कोट जर टाकला तर सेम टू सेम फेस आहे. आणि भारत राऊत सर तर नेहमीच त्यांना अमित शहाची पदवी देत आहेत ज्युनियर म्हणून. 63 धावा घोडबंदर मास्टर क्रिकेट संघाने केल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय तेज तर्रार, घोडबंदर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मिस्टर जयेश. यास पुन्हा एकदा बॅकफुट पंच, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. फ्लाय स्लीप मधून थर्डमॅन क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतायत आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 9. दिल्ली खूप दूर आहे. एक्सप्रेस जर बघितला तर एक्सलेटरवर पाय ठेवावा लागेल, स्पीड थोडासा वाढवावा लागेल, खास करून बॅटिंगचा. हाच तो संघ आहे मित्रांनो. चांगल्या संघाला कितीतरी मॅच मधून पराभूत करून एक आपल्या नावाचा ठसा उमटवला पेंढरपडा मास्टर्स क्रिकेट संघ. आज बघायचा आहे थोडंसं क्षेत्ररक्षण, कारण एक डावखुरा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे, थोडासा त्रास होतोय, थोडासा वेळ सुद्धा लागतोय. मात्र आजचा दिवस एक सुवर्ण अक्षराने, मी काय सांगितलं होतं, इतिहासाच्या पानावर आणि या गोडदेवच्या मातीच्या कणावर आणि गोडदेवच्या रयतेच्या मनावर ज्यांनी अधिराज्य गालवलं बघायचं आहे. वन बाउन्स तिकडे चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. या जुना चेंडू द्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11. येस, सन्माननीय दत्तात्रय भास्कर पाटील, अध्यक्ष विठोबा देवालय ट्रस्ट गोडदेव यांच्या वतीने सुद्धा आज इकडे देणगी आलेली आहे. धन्यवाद दादा. मित्रांनो, शिक्षक म्हणजे गुरुवर्य. इथे अशा एका गुरुवर्याचं आगमन झालेलं आहे. सीमा पाटील सरांना मी इकडे विनंती करतोय. आज त्यांच्या माध्यमाखाली कितीतरी विद्यार्थी घडवले सीमा पाटील सरांनी. सर प्लीज वेलकम. क्रिकेटचं अत्यंत नित्यांत प्रेम असलेले सीमा पाटील सरांचं आगमन इकडे झालेले आहे. विद्यार्थ्यांसाठी गुरुवर्य असं म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू फुल लेन, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा, कव्हर्स मध्ये बघा हा चेंडू जातोय तेज तर्रार, सणसणीत दणदणीत ब्रँडेड चौकार. जयेश यांच्या मार्फत तुम्ही इकडे बघतायत. चला, जेवायचं कोण बाकी असेल तर सर्वांनी जेवून घ्या, नम्र विनंती आहे. आजचा रविवारचा दिवस, आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि स्पेशल तिखट खाण्याचा दिवस. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यस, आज काय होतंय, मला वाटतं हा 3रा कॅच इथे जमिनीला दान करतायत. येस, फलंदाजाला जीवदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आणि धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 16. क्या बात है. लोकशाहीचे पत्रकार, डॅशिंग पर्सनॅलिटी महेंद्र वानखेडे सरांचं आगमन आज मित्रांनो इकडे. आज एक हप्त्या अगोदर रविवारच्या दिवशी एक स्पर्धा होती आणि तिथे पत्रकार आणि नवगर पोलीस स्टेशनचे सर्व PSI आणि API ही मॅच झाली होती आणि त्याच्यामध्ये पत्रकार महेंद्र वानखेडे सरांचा संघ पराभूत झाला होता आणि पोलिसांचा संघ तिकडे जिंकला होता. अमित मोरे विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून ती स्पर्धा होती. अमित तिवारी साहेब, नवभारत टाइम्स, आणखीन एक ज्येष्ठ पत्रकार इकडे आलेले आहेत. वेलकम सर. 100% उद्याच्या पेपरामध्ये ही माहिती येणार. धावसंख्येकडे एवढ्या धावसंख्या ती म्हणजे 16 धावा करायच्यात. 63. येस, आणि घोडदेवची स्पर्धा असली तर मग पेपरमध्ये फोटो तर येताच. न्यूज चॅनलच्या माध्यमातून यस महेंद्र वानखेडे सर आज इकडे आलेले आहेत. नक्कीच बाईट घेतील, मात्र ती बाईट कोणाची असेल हे आम्ही सांगू शकत नाही. अरुण भोईर, घोडबंदर मास्टर क्रिकेट संघातील सर्वात गुणवंत असा गोलंदाज.
कितीतरी हॅट्रिक अरुण दादांच्या नावावर आहे मित्रांनो. थोडंसं चेंज करतायत स्पेशल फिल्डिंग साठी, कारण समोर डावकुरा फलंदाज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे मिस्टर अरुण. यस, पहिला चेंडू बघा. मी काय सांगितलं होतं, सर्वात गुणवंत असा गोलंदाज आहे, क्लीन बोल्ड फलंदाज तिकडे बाद होतोय. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट कोण विसरेल. निलेश कुलकर्णी सरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम हा कारनामा त्यांच्या नावावर होता. आणि मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बाहुबली, खरोखर त्यांच्या षटकारामध्ये चौकारामध्ये ताकद असतं, टायमिंग असते. आणि मनोज दादांचं आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या रूपाने इथे आगमन होते, ते म्हणजे मनोज. कोण विसरेल मोरव्याचं ते मैदान. 5 चेंडू 5 षटकार, ते सुद्धा बाहुबली षटकार मारले होते मनोज दादाने. तसा आज इकडे इतिहास घडवतील का, मात्र वेळ सांगेल, कारण समोरचा संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे, गोलंदाज सुद्धा स्ट्रॉंग आहे. मिस्टर अरुण तिकडे आहेत. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आपल्या नावावर तिकडे करतायत, कारण धावसंख्या ती म्हणजे फक्त आणि फक्त 16. यस, व्यासपीठावर सन्माननीय आमचे गुरुवर्य सीमा पाटील सर, प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुरुवर्य, ज्यांनी कितीतरी विद्यार्थी घडवले, अनगणित विद्यार्थी घडवले. अभिनव विद्यामंदिर ही पवित्र भूमी आहे. आणि अशाच आमच्या सीमा पाटील सरांना सुद्धा आम्ही इकडे हेड्स ऑफ मानाचा मुद्रा विनंती करतोय स्वागत करण्यासाठी निलेश दादांना. यस, अरुण बॅकफुट पंच करायचा होता, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गुडलँडला पडल्यावर बघा किती स्पीडीने जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. स्वागत केलं जातं इकडे. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी. गुरुवर्य सीमा पाटील सर, अभिनव विद्यामंदिर गोडदेव. पुन्हा एकदा फुल लँड डिलिव्हरी मनोज दादांच्या बॅट मधून. हा येतोय बघा, हाय क्लास अँड हाय हँडसम ब्रँडेड चौकार. चौकारानं बघा थोडासा आकार वाढतोय. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये वाढून होते, ती म्हणजे 20. च्या डाव्या साईडला सन्माननीय पंकज पाटील सध्या गुणलेखक ची कामगिरी बजावतायत. कट टू कट अपडेट पाठीचा कणा म्हटला जातो, गुणलेखक म्हटला तर कॉमेंट्रीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अरुण शॉट ऑफ प्लेन नो मॅन्स लाईन मध्ये तिकडे चेंडू जातोय. बघायचा एक धाव तिथे कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल देतील का, कोण आहे तिकडे. विक्रम खूप वेगाने येतोय चेंडू कलेक्ट करण्यासाठी, आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे एक शुभ आकडा इथे येतोय, तो म्हणजे 21. 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे 63. क्या बात है. यस, महेंद्र वानखेडे सर ज्येष्ठ पत्रकार आहेत, अभिमान वाटतो. सांगतात का एका चेंडूमध्ये 286 धावा कशा झाल्या होत्या ते आम्हाला ऐकायचं आहे. फुल लँड डिलिव्हरी डीप कव्हर मध्ये बघायचं आहे. हा चेंडू येतोय या डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेंसाठी. अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है. एक लहान मुलगा तिथे बॅट घेऊन, हार्दिक जे काय करायचं असेल ते उद्या कर, आज नको, इथे मॅच चालू आहे. धावसंख्या ती म्हणजे 23. पुन्हा एकदा अरुण. यस, आता ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय, वाईटचा तिकडे इशारा येत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 24. 13 चेंडू 39 धावा. मी सांगितलं होतं ना, पंकज पाटील आमच्या डाव्या साईडला बसलेले आहेत, कट टू कट अपडेट इकडे देत आहेत. पुन्हा एकदा अरुण. ओहो हो, क्या बात आहे. बघा ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना पुन्हा एकदा इकडे अरुण दादांना आपण इकडे बघतोय. एक धाव तिथे मिळते, एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 25. च्या मंडळाचे अध्यक्ष तुम्ही बघतायत सन्माननीय महेश म्हात्रे साहेब, उपाध्यक्ष
तुम्ही बघतायत अमृत पाटील, सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार महेंद्र वानखेडे यांना सर्व माहिती देत आहेत. या सर्व आमच्या टॉस बॉक्स उम्रमध्ये मास्टर क्रिकेट संघाच्या वतीनं जे झालेली कार्य आहेत, महेंद्र वानखेडे सर तिकडे बघतायत. आम्हाला माहिती आहे उद्याच्या दिवशी न्यूज चॅनलवर ही सर्व अपडेट तुम्हाला नक्कीच 100% बघायला मिळणार आहे. मात्र महेंद्र वानखेडे सर जेवून घ्या, आलात तर. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत पुन्हा एकदा इतिहासावर इतिहास करणारा 40+ मास्टर क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार आणि चौकार विजयाची नोंद सुद्धा ज्या संघाच्या नावावर आहे त्याच संघातील आणखीन एक चतुर्वान बुद्धिमंत असा गोलंदाज अलंकार तरे. पहिला चेंडू बघा ऑन साइडला खेळायचा होता, एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. फलंदाजाचं सिल्ली मिड डाऊनला तिकडे चेंडू येतोय, कलेक्ट करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 26. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, लक्षात ठेवा. टॉस जिंकून पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन पुल एंड पॉवरफुल होईल का बघताय. यस, हा चेंडू जातोय तिकडे बघा. जी रसिक प्रेक्षक तिकडे आहेत तर थोडस पायरीच्या वर बसा कोपऱ्यामध्ये, आणि षटकार जिकडे तिथे कोणीही उभं राहू नका प्लीज. दोन धावा इथे मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 28. अलंकार पुन्हा एकदा लाईन आणि लेन तिकडे व्यवस्थित नाही आहे. आउटसाइड लेग स्टंप चेंडू, वाईटचा इशारा. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 29. हो बघा, थोडस ऑफ स्टंपला आले होते, खेळायचा होता ऑन साइडला, सक्सेसफुल इकडे होत नाही. मित्रांनो, तारक मेहता का उल्टा चश्मा, मुन्ना भाई की जादू की जप्पी, पंजाब की लस्सी और अलंकार तरी की ये उल्टी टोपी बहुत फेमस है, किसी के सामने झुकेगी नहीं. यस, लगेच चर्चा होते दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या ती म्हणजे 29. फ्लाइटेड डिलिव्हरी इज ऑन फायर अँड सक्सेसफुल. मिस्टर मनोज, मी काय सांगितलं होतं, गुणवत्ता आहे या फलंदाजामध्ये. फलंदाजाने केला चमत्कार, कारण त्याला मिळतोय ब्रँडेड षटकार. क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात निवृत्ती कोणी घेतली होती? पार्थिव पटेल सरांची मला आठवण झाली हा आकडा येऊन. कारण धावसंख्या ती म्हणजे 35, धावा करायच्या 63. 8-28. यस, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज टी शर्ट आलेले आहेत NP गार्मेंट्स. धन्यवाद. यास पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 2 धाव्यांसाठी. विचार करतायत मनोज दादा, जर ही बिल्डिंग नसती तर हा चेंडू गेला असता सीमा पार. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 37. इंग्लंडचा स्टुअर्ट बॉर्ड, कोण विसरेल, टेस्ट क्रिकेटमध्ये 37 वेळा शून्यावर बाद झालेला आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, पुल अँड पॉवरफुल. मी पत्ता करतो गोल, कारण मी आहे पॉवरफुल. ब्रँडेड षटकार. वीस धावा बघा. मनोज दादाने हा आता निर्णय घेतलेला आहे की आम्हाला मॅनामधून तलवार बाहेर काढावीच लागेल. आणि काय बॅटिंग, काय क्लास, जबरदस्त गुणवत्ता. यस, आमचे गुरुवर्य, सर्व विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान, मार्गदर्शक सीमा पाटील सर आमच्या आज व्यासपीठावर आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. यस, सर सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा जेव्हा
शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही सुद्धा चांगली बॅटिंग करायचो. क्या बात आहे. नवीन पाटील सर सुद्धा आज तिथे थोडंसं हास्य स्मित आहे नवीन पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर. आता ही मॅच रंगतदार होईल का? यस, 6 चेंडू 20 धावा. स्ट्राईकला तुम्ही बघतायत अमित सुद्धा डेंजरस बॅट्समन आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर प्रभाकर म्हात्रे. सहा चेंडू 20 धावांची गरज. पेनकरपाडा मास्टर्स. यस, पहिला चेंडू बघा, फुल लेन डिलिव्हरी मिड ऑफ वरून डीप मिड ऑफला येत आहेत कलेक्ट करण्यासाठी. 5-19 आणि समोर कोण आहे? मिस्टर मनोज. 5 चेंडू 19 धावा. पेनकरपाडा मास्टर्स आणि घोडबंदर मास्टर्स. चला मीरा मास्टर्स रेडी राहायचंय. चार षटकांचा सामना. 35चा गोलंदाज तुम्ही वापरू शकत नाही यानंतरची मॅच. फुल लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय बघायचं. एक धाव तिथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी तिकडे धावतील का? काय गरज होती? तुमची विकेट किती महत्वाची आहे. दुसरी धाव घेताना तिकडे मनोज दादा तिकडे बाद होत आहेत. गणेश पाटील नवीन फलंदाज. 4-18 3 षटकारांची गरज. काहीतरी कानमंत्र देत आहेत मनोज दादा. त्यांना सुद्धा माहित आहे का ही चूक त्यांनी का केली. आज रात्री मला वाटतं झोप येणार नाही मनोज दादांना. चांगली बॅटिंग करत होते मात्र सेकंड रन घेताना तिकडे धावचीत बाद आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मिस्टर गणेश मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 18 धावा. थोडेसे नाराज आहेत मनोज दादा, ना खुश असतील कारण धावचीत बाद झाल्यावर प्रत्येक फलंदाजाच्या चेहऱ्यावर जी आपण नाराजी बघतो तीच नाराजी मनोज दादांच्या चेहऱ्यावर आम्हाला क्लिअर कट इकडे दिसते. 4-18. यस, इज ऑन बॅड लक म्हणावं लागेल. 4 चेंडू 18 धावा. मीरा मास्टर्स तयार राहायचंय. प्रभाकर म्हात्रे डाव्या हाताने शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय बघायचं आहे. डीप स्क्वेअर लेग मधून विक्रम बघा किती वेगाने तिकडे आतमध्ये येत आहेत. थ्रो बघा, गुड थ्रो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. जितेंद्र भोईर गावदेवी स्पोर्ट्स मधून सर्वात प्रथम हाफ सेंचुरी याच मैदानावर सादर केली होती. जितेंद्र भोईर गावदेवी स्पोर्ट्स संघातील एक अतिशय चांगला फलंदाज लेदर क्रिकेट मधला. पुन्हा एकदा प्रभाकर म्हात्रे. 3-16. शॉट ऑफ लेन पुल करतायत मात्र पॉवरफुल होणार नाही. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. मित्रांनो हेच ते ग्राउंड आहे. 2 चेंडू 17 धावा. संघ होता पुणे डिंगडॉंग. स्पर्धा आयोजित केली होती कारण 2 स्पर्धा आम्ही या मैदानावर आयोजित केल्या होत्या आणि कोण विसरेल भारतराव सर 2 चेंडू मध्ये 17 धावा इकडे झाल्या होत्या. इकडे पाहिजे 2 चेंडू मध्ये 16 धावा. यस, फुल टॉस चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी व्हेरिएशन करताना प्रभाकर म्हात्रे. एकच धाव तिथे मिळेल. 1 चेंडू आणि 15 धाबींची गरज. क्रिकेटचा इतिहास आहे मित्रांनो या मैदानावर आणि इतिहास करताना पुणे डिंगडॉंग संघाने ती मॅच जिंकली होती. पॅकर होते हेमंत वर्तक ससूपाड्याचे. 1-15. यस प्रशांत पाटील यांना ती आठवण माहिती आहे आणि हेमंत वर्तक जेव्हा घरी गेले होते मी त्यांना फोन केला
का तुमचा संघ जिंकलेला आहे. त्यांनी सांगितलं अनबिलीव असं होऊच शकत नाही. आणि आल्या आल्या या गेटवर 5,000 रुपये दिले होते, ते विसरू शकत नाही. प्रभाकर म्हात्रे एक चेंडू 14 धावा डीप मिड विकेटला हा चेंडू जातोय बघायचा. एक धावा वन हँड मध्ये मिस्टर अरुण तिकडे कलेक्ट करतायत. 13 धावेने घोडबंदर मास्टर्स क्रिकेट संघ हा सामना इथे विजयी ठरतायत. येस प्रशांत पाटील क्रिकेटचे चाहते आहेत.